मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके एन डी शेठ पाटील दादा सरकार बुरदुल यांचा टायगर आज या पिसरव्याच्या पहिलंच मैदान पिसरव्याचं आणि त्या मैदानात गुलालाचा मानकरी झालाय. किती गुलाला झाली आतापर्यंत ती विचार आहे. दादा नमस्कार. कसं काय आज नियोजन झालं आणि पिसरव्याचं पहिलंच मैदान आणि त्याच्यामध्ये गुलाल घेतलं, काय बोलाल? आमचं नियोजन हा 7 दिवसाआधी झालेला होता पिसरव्या मैदानाचा. कारण आमच्या दादाच्या हिराची आणि आमची गाडी आधी पण पळवली होती उसटण्या पाटीला. तिथं पण आम्ही बॅनरवर गाडी जमवलेली, ती पण आमची झाली आणि चालू सीझनला बॅनरवरती आमचा 12 गुलाल झाले, त्यात पण गुलाल नाही पडला. 12 गुलाल झाले बॅनरवर. आणि या सीझनचे किती गुलाल झाले टोटल? असे अड्ड्यात जमून आमच्या 2च झाल्या, कारण आल्यापासून बैल 16 वेळात पळाला, त्याच्यात 14 गुलाल झाले आणि एक शर्यत आमची पेंडिंग होती, तो सामना झाला आणि एक गाडी पडली. काय बोलाल? म्हणजे एक बघा एन डी शेठ पाटील यांनी कुठेतरी खरेदी केली होती की टायगर आपलं नाव करेल, पण आता दादा नाही पण तरी त्यांचं नाव करतोय तो, काय बोलाल? हा बैल एन डी शेठचा एकदम आवडता बैल आहे. म्हणजे जेवढा जीव रायफलवरती आहे त्याच्यापेक्षा जास्त जीव या बैलावरती आहे. कारण हा आता तुम्ही बघितलं किती मस्ती करतो हा बैल, पण शेठला काहीच नाही करत. शेठ याच्या पायाखाली बसतात, असं काय त्याला चोळतात वगैरे, तेव्हा पण तो काहीच करत नाही. शेठचा एकदम जवळचा आहे, म्हणजे आपण बोलतो ना एकदम जीवलग तसा आहे. बरोबर. आणि आज जी गाडी पळवली ड्रायव्हर कोण बसवला? आपला जितू ड्रायव्हर होता आणि जितू ड्रायव्हर बोले आपला एकदम हक्काचा ड्रायव्हर आहे. आणि तो टायगरची गाडी असली तर स्वतःची गाडी सोडून पण येतो, कारण त्याचा पण या बैलावरती लय जीव आहे. बरोबर. आता टायगरचं वय किती झालं, दाती किती झाला? आता टायगर आता या सीझनला उतरवला तो 4सा होता, आता तो 7च झालाय. 7च झाले. आणि दादांचा हिराची आमची दुसरी गाडी होती ना. दादाने मला मिनी दादाला फक्त फोन केला, दादा मला पायरा पाहिजे. तर दादाने मला व्हिडिओ पण नाही मागितली, तर काहीच नाही मागितलं. दादा बोलते आपण पळू, तू गाडी जमव, बोलते आम्ही बैल घेऊन येऊ. एवढ्या लांब नाही यायचंय, त्यांचे पण मी आभार मानेन की आमच्या तिथे एवढ्या लांब नाही येतात. दोन वेळा ते आले. बरोबर. आता हिरा कुठला? पिंपलास भिवंडीचा हिरा. बघा मित्रांनो, खूप छान गाडी पळतोय. आता 2 वेळा आज बॅनरच गाडी होती, बॅनरवर सगळ्या गाड्या आमच्या बॅनरवर झाल्या. विजय झाले. बरोबर. आता गाड्या जमतात त्याच्यानंतर मैदानामध्ये खेळतात, मग शेठशी बोलणं होतं का एनडी शेठचे की कसं काय करायचं खेळतंय? हा 100%. कारण जेव्हा नियोजन होतो तेव्हा मी जास्त कोणाशी डिस्कस नाही करत, फक्त एनडी शेठला एक फोन करतो, नाना आपलं नियोजन झालंय. नाना मला विचारत पण नाही की कुठला बैल आहे, काय आहे, तू जा, तू ने, तू पळव. त्यांना माहिती, त्याला माझ्यावरती खूप विश्वास आहे की तू नियोजन करशील तर परफेक्ट करशील. बरोबर आहे. आता एनडी शेठनी मला वाटतं जसं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केलंय, कुठेतरी त्यांची इच्छा होती की वजीर नंतर मुंबईला एक असा बैल लागावा की तेव्हा आपलं नाव करावा. कुठेतरी तो स्वप्न त्यांचं पूर्ण झालं वजीर याच्या टायगरच्या रूपामध्ये, काय बोलाल? शेठचं स्वप्नच होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की अजून बच्चे आहेत, त्यांनी दात लवकर लावलेत, कारण याजवळ एवढं नाहीये. बरोबर. दात लवकर लावलेत आणि याचं भविष्य खूप चांगलं आहे. जसं वजीरने नाव केलं त्याच्यापेक्षा डबल नाव करेल मुंबईला. 100% बरोबर. गाजवणार. आता एनडी शेठ प्रत्येकाची इच्छा तर आहे ते यावं वापस, पण काय बोलाल 2 शब्द त्यांच्यासाठी काय मेसेज देणार की त्यांचे चाहते वाट बघतात त्यांची? आता आमचे तर सगळे चाहते झाले किंवा एनडी शेठचे फॅन झाले, रायफलचे फॅन झाले, आपले वजीरचे फॅन झाले आणि आता जेवढे वजीरचे रायफलचे फॅन तेवढे टायगरचे देखील फॅन आहेत. आणि त्या सगळ्यांची इच्छा आहे, मला स्वतःहून फोन करून विचारतात शेठ आलेत का. आता तुम्ही पण आम्हाला भेटले तेव्हा पण तुम्ही बोलले की शेठ आलेत का. तर सगळ्यांची इच्छा आहे की शेठ यायला पाहिजेत आणि असं आहे की भविष्यात 100% शेठ यायला पाहिजे. बरोबर. आता हा नियोजन नक्की कुठं असतं तो सांगा ना एकदा टायगरचा मला. टायगरचं नियोजन मीच करतो आणि एनडी शेठ स्वतः आमची दादा सरकार ग्रुप त्याच्यामध्ये डिस्कस होतो फक्त. पण मला आमच्या पोरांचं एक सांगायचं आहे की आमचे पोरं अजिबात कोणाला सांगणार नाही की कुठला बैल कोणाला पळणार आहे. कारण नियोजन आमचं आपण बोलतो ना की परफेक्ट नियोजन किंवा बैल फोडतात, काही जण असतात की बैल फोडतात, आमचे पोरं तसं नाही करत. आमचे पोरं जसं नियोजन आहे तसं ठेवतात, म्हणजे एक निष्ठा. बरोबर आहे. आता काय बोलाल, रायफलने जसं नाव केलंय अखंड महाराष्ट्रभर एनडी शेठचा, तर टायगर करतोय. त्याच्यानंतर अजून दावणीला पण काही आता खेळतं थांबवलं शेठनी, पण येणाऱ्या कालामध्ये काय अजून नवीन काही बघायला मिळेल का आम्हाला? 100% नवीन खरेदीचा शोध चालूच आहे. जसं बिंजोरचं मैदान गाजवतोय तसं 3 फेऱ्यासाठी पण आपण नवीन बैलाच्या शोधातच आहेत आणि लवकरच तुम्हाला नवीन खरेदी दिसेल. बरोबर. आता टायगरचं जे भविष्य घडतोय खूप छान, म्हणजे नियोजन तुम्ही करतात. कसं काय नियोजन, म्हणजे आता शेठला पण बोलणं होतं, त्याच्यानंतर तुम्ही अजून बघा याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात. आता दादानी कुठे सांगतात बैल पण न बघितलं तरी आम्हाला पायरा दिला, काय बोलाल याच्यावर, म्हणजे विश्वास काय बोलाल या शब्दावर? दादाचा मी खरंच आभार मानेन, कारण दादाचा स्वभाव पण खूप चांगला आहे, एकदम शांत आणि संयमी माणूस आहे. त्यांनी मला फक्त, मी त्यांना फोन केला, दादा असा बैल आहे, मला फक्त पायऱ्या पाहिजे. उसटण्या पाठीमध्ये आमची पहिली गाडी पळाली, ती पण गाडी आमची बॅनरवरती होती. त्यांनी मला काय बोललेच नाही, चालेल तू गाडी जमव, बोलतो कोणाशी पण जमव, तुझ्या हिशोबाने मी बैल घेऊन येतो. बरोबर. आणि त्यांचा हिरा देखील आपल्या टायगरशी 24 तोड पळतो आणि गाडीच पळते, आमची गाडी छान पळते.
काय येणाऱ्या भविष्यामध्ये हीच गाडी पळवायची? 100% ही गाडी तुम्हाला खूप मैदानात दिसणार आणि कायम गुलाला दिसणार. कायम गुलाला. जसं आता असं तुम्ही हिराचं कौतुक काय कराल, कारण 2 वेळा गाडी पळाली, गुलाला ठेवता टायगरला पण, तर दोन्ही बैलांचं कौतुक व्हायला पाहिजे. आमची गाडी कशी पळते, कारण खालती आमची गाडी नरमादी सारखी पळते, कारण खाली हिरा पळतो आणि वरती आमचा टायगर पळतो. दोन्ही गाडी आमची नरमादी पळते आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये गुंजरच्या क्षेत्रामध्ये स्पेशली जिंकायचं असेल तर गाडी नरमादीत पळायला लागते. बरोबर आहे. आता हा आजचा पहिला पिसारवेचा नवीन मैदान आहे. आपण उराटीचा अंतर बघलाय पिसारवेचा, जे दरवर्षी मैदान व्हायचा. हा मैदान कसं वाटलं तुम्हाला? मैदान तर छान आहे, अजून थोडंसं काम बाकी आहे मैदानावरती. पहिलाच मैदान आहे, थोड्याशा गोष्टी राहतात, दोन्ही वाजतात काही, त्या हळूहळू ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि आयोजन पण खूप चांगलं आहे आणि भविष्यात ते ह्याच्यापेक्षा चांगलं आयोजन करतील, कारण त्या मैदानामध्ये आपण पाहिलं खूप मोठे मैदान त्यांनी घेतलेले आहेत आणि जसे ते सक्सेसफुल झाले तसे ओपन मैदान सक्सेसफुल होते. बरोबर, कारण कुठेतरी पुढे आल्यानंतर गाडी थांबायला थोडीशी जागा कमी आहे, पण येणाऱ्या भविष्यामध्ये ती पण कमी भरून करतील ते. असं असतं, कुठलीच गोष्ट आपल्याला परफेक्ट भेटत नाही भेटत. बरोबर, कुठल्या गोष्टीमध्ये थोड्याफार उणिवा असतात आणि जसा जसा माणूस पुढे जात जातो त्या उणिवा कमी होत जातात. तसाच या मैदानाचा देखील होईल, हळूहळू पूर्ण उणिवा कमी होतील आणि हा मैदान पण नामांकित मैदानामध्ये आपल्याला दिसेल. बरोबर. आता शेटच्या बद्दल मी माहिती घेतो. तरी शेट मैदानामध्ये नसले ना, त्यांचे मोठे भाऊ बघा, कायम कुठला पण बैल मैदानामध्ये असो, दादा सरकारचा भाऊ ते मोठे भाऊ असतात, तर त्यांचे काय बोलाल? दादांचा तर मेन म्हणजे जर टायगरला खरा आपण बोलतो ना पडद्यावरचा हिरो, तो बाबाच आहेत. कारण सगळ्या ह्याला सांभाळणं म्हणजे खाऊ नाही, कारण तुम्ही किती मस्ती करतो, बाबा असल्यावर तो काहीच नाही करत. बाबाची खूप मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ आहे की बैल गुलाला ते कायम. बरोबर. आता दादांशी 2 मिनिटं बोल. आता जशी दादांनी माहिती दिली, हिरा आणि टायगर गाडी जुलून आली, काय वाटलं तुम्हाला ज्या वेळेला पहिल्यांदा जुलवली ती गाडी? कशी गाडी पळेल आणि कसं होईल पुढे जाऊन, काय वाटलं? आणि मला माहीने फोन केला होता की आपला बैल पाहिजे. सांगितलं चालेल, कारण एम.डी. शेट यांचं नाव आहे, यांचा बैल पळणारच असेल, काही कमी पळणार नसेल. बरोबर, सगळ्यांना माहीत आहे. मी सांगितलं गाडी जमव बरं, आपण करू. बरोबर. आता आज गाडी हिराची जमली होती का टायगरची? व्हॉट्सअप टायगरचीच गाडी जमली, हिराला पण होता. काय बोलता या जोडीविषयी? काय पलताना कसं वैशिष्ट्य असतं तुम्हाला, काय बोलाल? खालून गाडी एकदम टाईट निघली. आज पण गाडी टाकून निघली होती, थोडी पेंडिंग मध्ये राहिली होती, पण निकाल घ्या म्हणजे असा अंत. बरोबर, म्हणजे निकाल खुल्ला निकाल दिला. आम्ही बघायच्या आधी त्यांनी निकाल दिला होता. बरोबर. कुठेतरी म्हणजे एक मताने पलता जेव्हा बैला, तेव्हा कुठेतरी मालकाला पण विश्वास असते की चला आता पाठीमागे राहिली तरी पुढे जाऊन आपली निकाल घेईल गाडी. याविषयी काय बोलाल तुम्ही? हे दोघं ना एकमताने पळतात आणि जितू ड्रायव्हर आहे ना, गाडी भारी आणली. मागे पण मागच्या अड्ड्यात पण ही गाडी पळाली ना, तेव्हा पण गाडी मस्त पडली. ती अंतरात झाली होती, ही थोडी 19-20 झाली, पण गाडी भारी आखली. बरोबर. आता एकदा दादा तुमची हिराची गाडी ज्या नावाने पळते ते नाव सांगा ना मला. गौरव विकास पाटील, पिंपलास भिवंडी या नावाने पळते. चालेल. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी या जोडीसाठी शुभेच्छा असतील माझ्याकडून. धन्यवाद.